जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा लेव्हल क्रॉसिंग LC74 प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे लोकहिताचे शाश्वत समाधान करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असून चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट आजपासून नागरिकांच्या सुविधेसाठी व प्रवासी वर्गासाठी सुरू करण्यात आले आहे। एक निर्णय संपूर्ण गावाचे दैनंदिन जीवन ठप्प करू शकतो आणि त्याच निर्णयावर प्रशासनाची संवेदनशील भूमिका हजारो लोकांना दिलासा देऊ शकते। याचे प्रत्यंतर नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग LC74 प्रकरणातून समोर आले आहे। मानवी जीवन, सुरक्षितता आणि लोकांच्या गरजांना प्राधान्य देत नंदुरबार जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दीर्घकाळ चाललेला संघर्ष अखेर लोकहिताच्या दिशेने निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। नवापूर तालुक्यातील सुमारे 8000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या चिंचपाडा गावातून जाणारे LC74 हे गावासाठी अत्यंत महत्त्वाचे असून या क्रॉसिंगमुळे गावातील वस्ती आणि शाळा, रुग्णालय, गॅस सुविधा यांसारख्या अत्यावश्यक सेवा जोडल्या जातात। 22 ऑक्टोबर 2025 रोजी रेल्वे विभागाने कोणतीही व्यवहार्य पर्यायी व्यवस्था न करता हे लेव्हल क्रॉसिंग एकतर्फी बंद केले होते आणि 9 नोव्हेंबर 2025 रोजी कायमस्वरूपी बंदी घातली। या बंदी निर्णयामुळे ग्रामस्थांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले। शाळकरी मुले जीव धोक्यात घालून बंद लेव्हल क्रॉसिंग ओलांडू लागली। रेल्वे विभागाने सुचविलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्ग मार्गावर आवश्यक प्रकाश व सुरक्षा व्यवस्था नसल्याने महिलांवरील छेडछाड व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला। तसेच आपत्कालीन परिस्थितीत बंद लेव्हल क्रॉसिंग ओलांडताना एका गर्भवती महिलेचा किरकोळ अपघात होऊन तिचा 3 महिन्यांचा गर्भपात झाल्याची गंभीर घटना घडली होती। अशा अनेक घटना जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने हे प्रकरण मानवी जीवन, सुरक्षितता व सन्मानाशी निगडीत अत्यंत संवेदनशील ठरले आहे। या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी BNSS कलम 157 अंतर्गत आदेश पारित करून लेव्हल क्रॉसिंग तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। या आदेशात ग्रामस्थांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर विचार करत व्यवहार्य व सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत लेव्हल क्रॉसिंग बंद करता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते। उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांच्या आदेशाविरोधात रेल्वे विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। मात्र जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि शासकीय अभियोक्त्याने प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे या आदेशास कोणतीही अंतरिम स्थगिती देण्यात आली नाही। परिणामी जिल्हा प्रशासनास कायदेशीर चौकटीत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करता आली। रेल्वे विभागाकडून जिल्हा प्रशासनास कळविण्यात आलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता लेव्हल क्रॉसिंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे। यासोबतच जिल्हा प्रशासन व रेल्वे विभाग यांच्या समन्वयातून ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी व्यवहार्य पर्यायी मार्ग विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। हा मार्ग रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त तपासणी व मान्यतेनंतर अंतिम करण्यात येणार असून त्यानंतर याच ठिकाणी नवीन रोड अंडरब्रिज रब उभारणीचे काम सुरू होणार आहे। रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे की पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यानंतरच रबचे काम सुरू करण्यात येईल। प्रस्तावित रबचा बांधकाम कालावधी सुमारे 8 महिने असून पूर्ण झाल्यानंतर चिंचपाडा ग्रामस्थांना ट्विन बॉक्स रब उपलब्ध होणार आहे। हा रब आपत्कालीन सेवा, दैनंदिन वाहतूक तसेच बससारख्या जड वाहनांच्या सुरक्षित आणि सुलभ हालचालीसाठी उपयुक्त ठरेल। या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन व इतर संबंधित विभागांनी सातत्याने समन्वय साधत लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत चिंचपाडा ग्रामस्थांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य केले। चिंचपाडा लेव्हल क्रॉसिंग प्रकरण हे जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे, कायदेशीर हस्तक्षेपामुळे आणि लोकसहभागामुळे लोकहिताचे शाश्वत समाधान कसे साधता येते याचे ठळक उदाहरण ठरले असून सुरक्षितता आणि विकास यांचा समतोल राखण्याच्या दिशेनेही जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची यशोगाथा ठरली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।